नमस्कार मित्रांनो, काही लढाया जिंकण्यासाठी नसतात, त्या लढाया सोडून देण्यासाठी असतात. कारण आयुष्यात प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध करण्याची गरज नसते. कधी माघार घेणे म्हणजे कमजोरी नसते, तर स्वतःची किंमत ओळखणे असते. आज अशा 6 गोष्टी पाहूया जिथे न लढताच हार मानून घेणे शहाणपणाचे आहे. तर सगळ्यात पहिले ठिकाण आहे आपल्या मुलांसमोर. मुलांसमोर कोणाला हरवण्यासाठी भांडत बसू नका. तुम्ही कितीही बरोबर असलात तरी सतत वाद घालत राहिलात तर मुलांच्या मनावर त्याचा परिणाम होतो. म्हणून काही वेळा गप्प राहा, कारण तुमच्या तोंडातून निघालेल्या प्रत्येक शब्दापेक्षा तुमचे वागणे तुमच्या मुलांना जास्त शिकवत असते. दुसरा आहे मूर्ख माणसासमोर. ज्याला सत्य समजून घ्यायचेच नाही त्याच्याशी कितीही तर्क केला तरी उपयोग नसतो. तुम्ही पुरावे द्याल, तो नवीन प्रश्न उभा करेल. तुम्ही उत्तर द्याल, तो पुन्हा वाद घालेल. अशा व्यक्तीला उत्तर देण्यापेक्षा तुमचे मौनच तुमचे सर्वात मोठे उत्तर बनवा. कारण प्रत्येक वाद जिंकणे गरजेचे नसते. तिसरा आहे जिथे तुमचा स्वाभिमान तुडवला जातो. एखाद्याला आपलेसे करण्यासाठी स्वतःचा स्वाभिमान विकू नका. जिथे वारंवार तुमचा अपमान होतो, तुमची किंमत कमी केली जाते, तिथे उभे राहून स्वतःची किंमत सिद्ध करू नका. जिथे तुमचा आदर नाही, तिथून शांतपणे निघून जाणे हीच तुमची खरी ताकद आहे. चौथा आहे ज्यांना तुमची किंमतच कळत नाही. तुम्ही किती चांगले आहात हे प्रत्येकाला पटवून देण्याची जबाबदारी तुमची नाही. काही लोक तुमच्यासाठी तुम्ही कितीही केले तरी तुमच्यातील चांगुलपणा पाहणार नाहीत. म्हणून त्यांच्या मनात स्वतःची किंमत निर्माण करण्यासाठी धडपडू नका. ज्यांना तुमची किंमत कळत नाही त्यांच्यापासून दूर राहा, पण स्वतःच्या नजरेत कधीही कमी होऊ नका. पाचवा आहे जे तुमच्या हातातच नाही. भूतकाळ बदलू शकत नाही. गेलेली व्यक्ती जबरदस्तीने परत आणता येत नाही. दुसऱ्याच्या मनावर आपले नियंत्रण नसते आणि प्रत्येक परिस्थिती आपल्या मनाप्रमाणे घडेलच असे नाही. म्हणून जे आपल्या हातात नाही त्याच्याशी झगडत बसू नका. जे बदलता येत नाही ते स्वीकारा आणि जे बदलता येते त्यावर आपली संपूर्ण शक्ती लावा. 6वं आहे आपल्या मनशांतीपेक्षा मोठे काहीही नाही. शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा, एखादी व्यक्ती, एखादा वाद किंवा एखादे नाते जर तुमची मनशांती रोज हिरावून घेत असेल तर त्यासाठी सतत झगडत राहण्याची गरज नाही. काही लोकांना उत्तर देण्यापेक्षा त्यांच्यापासून अंतर ठेवणे चांगले. काही नाती टिकवण्यापेक्षा सोडून देणे चांगले. आणि काही लढाया जिंकण्यापेक्षा स्वतःला वाचवणे जास्त महत्त्वाचे असते. लक्षात ठेवा, शक्तिशाली माणूस तो नाही जो प्रत्येकाशी लढतो. शक्तिशाली माणूस तो आहे जो कुठे लढायचे आणि कुठे शांतपणे माघार घ्यायची हे ओळखतो. तुमची शक्ती प्रत्येकाला उत्तर देण्यात खर्च करू नका. ती तुमचे आयुष्य घडवण्यासाठी वापरा. कारण शेवटी जगाला हरवण्यापेक्षा स्वतःची मनशांती जिंकणे अधिक मोठे यश आहे. आणि अशाच व्हिडिओंसाठी यश मंत्र मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.